नमस्कार मित्रांनो, तो स्वागत आहे आपला आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण एसक्यूएल मध्ये ग्रुप बाय क्लॉज बघणार आहोत. ओके, तर ग्रुप बाय क्लॉजचा उपयोग काय आहे? इट इज यूज टू ग्रुप सिमिलर रोज टुगेदर बेस्ड ऑन कंडिशन. ओके, म्हणजे एका सर्टन कंडिशनवर तुम्ही काय करतात, टेबलमधल्या सारख्या ज्या रोज आहे, म्हणजे एका कंडिशनवर तुम्ही डिफाईन करता की हा रोज या कंडिशनवर सिमिलर आहेत, त्या रोजला तुम्ही ग्रुप करतात. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर इथं बघाल तर आपण डिपार्टमेंट आय वर रोज ग्रुप केले आहेत. ओके, आपल्याकडे एक एम्प्लॉई टेबल आहे. ओके, आणि त्या एम्प्लॉई टेबलमध्ये सर्टन रोज आहेत, म्हणजे एम्प्लॉईचा डेटा आहे. तर आता जर तुम्हाला स्पेसिफिक डिपार्टमेंट वाईज तुम्हाला जर बघायचं आहे, ओके, म्हणजे लेट्स से तुम्हाला डिपार्टमेंट वाईज कोणाची हायेस्ट सॅलरी आहे, डिपार्टमेंट वाईज कोणाची लोएस्ट सॅलरी आहे, ते बघायचं आहे. तर तेव्हा तुम्हाला काय करावं लागेल, त्या डिपार्टमेंटच्या रोज ग्रुप करायला लागतील. म्हणजे त्या एम्प्लॉईच्या डेटाच्या रोज बेस्ड अपॉन डिपार्टमेंट आयडी तुम्ही ग्रुप करणार, आणि त्या ग्रुप केल्यानंतर तुम्हाला मग सिलेक्ट करायचं आहे की मला मॅक्स सॅलरी पाहिजे का मीन सॅलरी पाहिजे. ओके, मग आपण बेस्ड अपॉन सर्टन कंडिशन आपण सिमिलर रोज ग्रुप करतो. तर आपल्या ज्यात कंडिशन काय आहे की मला डिपार्टमेंट वाईज ग्रुप करायचे आहेत. ओके, म्हणजे मला एम्प्लॉईच्या रोज डिपार्टमेंट वाईज ग्रुप करायचे आहेत. आता मी इथं काय केलं बघा, तुम्ही ज्यांचे बी डिपार्टमेंट आय डी 8 आहे ते आपण ग्रुप केले, त्यांच्या डिपार्टमेंट 5 ते ग्रुप केले. ओके, आता ह्या ग्रुप केल्यानंतर आपण ह्याच्यात फंक्शन वापरून डेटा काढू शकतो. लेट्स से मला त्यातली मॅक्स सॅलरी पाहिजे, तर मग आपण मॅक्स फंक्शन यूज करून मॅक्स सॅलरी काढू शकतो. मीन सॅलरी पाहिजे तर मीन सॅलरी काढू शकतो, राईट? तर जेव्हा आपण ग्रुप बाय क्लॉज यूज करतो ना, तेव्हा मोस्टली आपण ॲग्रिगेट फंक्शन यूज करतो. ओके, ॲग्रिगेट फंक्शन काय झालं तुमचे, जसं की मॅक्स, मीन किंवा काउंट. लेट्स से तुम्ही हे रोज ग्रुप केले, तर हे रोज ग्रुप केल्यानंतर तुम्हाला काय काउंट पण काढता येईल, राईट? की ह्या डिपार्टमेंटमध्ये किती एम्प्लॉई आहे. ओके, जसं आता याच्यात 6 एम्प्लॉई, याच्यात 5 एम्प्लॉई, राईट? तर जेव्हा आपण ग्रुप करतो तेव्हा आपण हे मोस्ट ऑफ द केसेस हे ॲग्रिगेट फंक्शन वापरून आपण काहीतरी डेटा, म्हणजे युजफुल डेटा काढण्याचा प्रयत्न करतो. ओके, तर त्याची क्वेरी बघू आणि मग आपण हे फंक्शन कसे वापरते ते पण बघू. ओके, तर मी माझा एसक्यूलाइट स्टुडिओ ओपन केला आहे ऑलरेडी. आता हा आपला एम्प्लॉईचा डेटा आहे. आपल्याकडे 38 एम्प्लॉईज आहे. ओके, तुम्हाला एम्प्लॉई आय डी, फर्स्ट नेम, लास्ट नेम, सॅलरी, मॅनेजर आय डी, डिपार्टमेंट आय डी दिसत असेल. तर आता आपण काय करू, जे आपण बघितलं ग्रुप बाय डिपार्टमेंट आय डी, आणि त्यात आपण एम्प्लॉईचा काउंट काढू की 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 कुठल्या ग्रुपमध्ये किती एम्प्लॉई आहेत. ओके, तर हे काढण्यासाठी म्हणजे आता वेअर क्लॉजने काय होईल, वेअर क्लॉजने फक्त आपण एकच कंडिशन बघतो, राईट? की आय डी इक्वल टू दिस किंवा फर्स्ट नेम इक्वल टू दिस. पण ग्रुप बायने काय होईल, जेवढे पण सारखे व्हॅल्यूज आहेत, जी कंडिशन देतो आपण, त्यानुसार ते ग्रुप होतील आणि त्या त्या डिपार्टमेंटचे आपल्याला एम्प्लॉईज काढता येतील, राईट? म्हणजे एकाच क्लॉजने आपण मल्टिपल डिपार्टमेंटवर आपण ते क्वेरी रन करू शकतो आणि तिथले काउंट काढू शकतो. तर ॲग्रिगेट फंक्शन जेव्हा पण तुमच्या डोक्यात असेल तेव्हा ग्रुप बाय क्लॉज त्याच्याशी लिंक असतो. ओके, म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम विथ ग्रुप बाय क्लॉज तुम्ही ॲग्रिगेट फंक्शन वापरणार मोस्ट ऑफ द केसेसमध्ये. तर आपण त्याचा यूज बघू. सिलेक्ट, आता मला एम्प्लॉयचा काउंट पाहिजे, राईट? काउंट ऑफ एम्प्लॉय आय डी. ओके, आता मी याला एलियास देईल ॲज काउंट आणि डिपार्टमेंट आय डी. ओके, फ्रॉम एम्प्लॉई. आता तुमचा ग्रुप बाय क्लॉज आहे ना, तो वेअर क्लॉज नंतर येतो. पण जर तुमच्या याच्यात वेअर क्लॉज नसेल तर तुम्ही डायरेक्ट ग्रुप बाय क्लॉज यूज करू शकता. ओके, तर आता सध्या वेअर काही वापरत नाही आपण, म्हणून डायरेक्ट ग्रुप बाय करू आपण. ग्रुप बाय, मला आता ग्रुप बाय करायचा डिपार्टमेंट आय डी. ओके, आता एका डिपार्टमेंटमध्ये किती एम्प्लॉई आहे ते बघायचं आहे मला. ओके, तर हा काउंट आला. आता ह्याला थोडं चांगलं नाव देऊ आपण, एम्प्लॉई काउंट असं म्हणू आपण. एम्प्लॉई काउंट असं म्हणू. ओके, तर आता एक याच्यात आपण बघितलं होतं की एम्प्लॉई काउंट हे बघा, आता 5 आहे, डिपार्टमेंट आय डी 5, याचे 7 एम्प्लॉई आहेत, राईट? डिपार्टमेंट आय डी 4, त्याचे एक एम्प्लॉई आहे. ओके, 6 आहेत. ओके, आपण हे व्हेरीफाय पण करू की हे चालतंय का. तर आपली ही जी क्वेरी ज्यात आपण वेअर क्लॉज टाकू, आपल्याला काय करायचं आहे, काउंट काढायचं आहे, राईट? तर काउंट काढण्यासाठी लेट्स से आपण डिपार्टमेंट 5 मध्ये किती एम्प्लॉई आहे ते आपण वेअर क्लॉजने चेक करू आता आपण. ओके,
तर मी आता काउंट घेतो परत. काउंट ऑफ एम्प्लॉई आय डी फ्रॉम एम्प्लॉईज वेअर डिपार्टमेंट अंडरस्कोर आय डी इक्वल टू 5. ओके. स्पेलिंग चुकलंय. 7 आला बरोबर. म्हणजे आपली क्वेरी रन होते बरोबर. तुम्हाला इथं पण दाखवून देतो. डिपार्टमेंट राईट. डिपार्टमेंट 5 काउंट 7 म्हणजे आपली ही ग्रुप बाय क्वेरी वर्क होते. पण वेअर क्लॉज तुम्ही बघाल, वेअर क्लॉजने एकच कंडिशन चेक होती आपली, राईट. की आपण काय देतो, कॉलम नेम देतो आणि त्याच्यासमोर तिची व्हॅल्यू लागतो. तर आपल्याला एका डिपार्टमेंटचे किती एम्प्लॉय भेटून गेले. बट जर तुम्ही ग्रुप बाय यूज केला तर ग्रुप बायने आपल्याला सगळ्या डिपार्टमेंटचे एम्प्लॉई काउंट भेटताय, राईट. म्हणजे ग्रुप बाय करताय, आपली कंडिशन काय ग्रुप बायची, डिपार्टमेंट आयडी. मग डिपार्टमेंट आयडी नुसार मला ग्रुप करून दे, आपण असं एसक्यूएल ला सांगतो. मग तो काय करतो, जेवढे पण सारखे सारखे डिपार्टमेंट आयडी, लेट से 5 8, त्यांचा एक ग्रुप बनवतो. आणि त्याच्यावर आपण आपली कंडिशन काय लिहू शकतो, जशी की आपलं आपण काय करतोय, काउंट काढतोय, काउंट ऑफ एम्प्लॉय आयडी. म्हणजे मला प्रत्येक डिपार्टमेंटचा एम्प्लॉय आयडीचा काउंट भेटून जाईल आता, राईट. तर म्हणजे बघा ग्रुप बायचं यूज किती भारी. म्हणजे जेव्हा पण आपण ऍग्रीगेट फंक्शन आहे, जसं तुम्हाला कोणी यूज केस दिली की मला डिपार्टमेंट वाईज हायेस्ट सॅलरी काढायची, डिपार्टमेंट वाईज हायेस्ट सॅलरी. तर ह्या केसमध्ये तुमचं लक्ष कुठे गेलं पाहिजे, ग्रुप बाय कडे गेलं पाहिजे. कारण ग्रुप हायेस्ट सॅलरी म्हणजे काय, ऍग्रीगेट फंक्शन झालं, राईट. म्हणजे तुम्हाला मॅक्स काढायचा, मॅक्स ऑफ सॅलरी. म्हणजे ऍग्रीगेट करून डेटा आणि त्यात आपण चेक करतो की मॅक्स काय, मीन काय. जेव्हा पण तुम्हाला हायेस्ट लोएस्ट असं विचारलं असेल आणि ते पण एका कंडिशनवर, जसं की डिपार्टमेंट वाईज, कॉलेज वाईज, तर तेव्हा तुमचं लक्ष ग्रुप बाय आणि तुमच्या फंक्शनकडे गेलं पाहिजे. ओके. वेअर क्लॉजने फक्त एकच कंडिशन चेक होईल, म्हणजे तुम्हाला फक्त त्या डिपार्टमेंटचा भेटेल. पण ग्रुप बायने आपण ओव्हर द रोज एका कॉलमवर आपण ते ग्रुप करून डेटा काढू शकतो. आता आपण अजून एक प्रॉब्लेम स्टेटमेंट बघू. लेट्स से आपल्याला एम्प्लॉई टेबलमध्ये प्रत्येक डिपार्टमेंटची हायेस्ट सॅलरी, म्हणजे त्या डिपार्टमेंटमध्ये हायेस्ट सॅलरी किती जाते ते बघायचं आहे. ओके. तर ह्याच क्वेरीला आपण मॉडीफाय करू थोडंसं. ओके. ह्याच क्वेरीला आपण थोडं मॉडीफाय करू. आता इथं काउंट आहे ना, काउंटच्या जागी मला काय पाहिजे, मॅक्स ऑफ सॅलरी. मॅक्स ऑफ सॅलरी, राईट. मॅक्स ऑफ सॅलरी. आणि इथं येईल एम्प्लॉई सॅलरी. ओके. एम्प्लॉई सॅलरी. आता आपण ही क्वेरी पण रन करू. बघा काय होतंय, आपण ग्रुप बाय डिपार्टमेंट आयडी करतोय. म्हणजे जे पण सिमिलर डिपार्टमेंट आहे ते एकत्र येतील आणि त्यात मग हा ऍग्रीगेट फंक्शन रन होईल. म्हणजे प्रत्येक ग्रुपवर हा फंक्शन रन होईल. त्या ग्रुपवर जाईल, तिथली मॅक्स सॅलरी चेक करेल. ओके. ते आपण व्हेरीफाय करू. बघा आता 1 मध्ये 4400, 5 मध्ये 8200. आपल्याकडे काही रोज आहेत, आपण त्यात चेक करूया. 5 वाले आहे, 5 मध्ये बघा मॅक्स काय 8200, बरोबर. म्हणजे आपली क्वेरी बरोबर रन होते. तर बघा आपली प्रॉब्लेम स्टेटमेंट काय होतं, मला प्रत्येक डिपार्टमेंटची हायस्ट सॅलरी पाहिजे. तर तुम्हाला मीन सॅलरी पाहिजे तर मीन सॅलरी पण काढता येईल, राईट. मीन सॅलरी ही, राईट. मीन सॅलरी आता बघा 5 ची 2700, आपल्याकडे 2700 ची रो आहे का, बरोबर. बरोबर. म्हणजे क्वेरी चालते. तर असं लक्षात ठेवायचं, जेव्हा पण तुम्हाला कुठला क्वेश्चन विचारला जाईल किंवा काही यूज केलं असेल की तुम्हाला हायेस्ट काढायचा आहे, लोएस्ट काढायचा आहे, बेस्ड अपॉन सर्टन कंडिशन. म्हणजे डिपार्टमेंटचा हायेस्ट, डिपार्टमेंटचा लोएस्ट, राईट. एम्प्लॉईचा काउंट डिपार्टमेंट वाईज. तर ह्या केसमध्ये तुम्हाला ग्रुप बाय वापरायचा आहे. म्हणजे तुम्हाला त्या कॉलमच्या, ज्या कॉलमच्या बेसिसवर तुम्हाला विचारलं गेलं आहे, जसं की डिपार्टमेंट, त्या कॉलमच्या बेसिसवर तुम्हाला ग्रुप करायचा आहे. आणि मग त्यात तुम्ही ऍग्रीगेट फंक्शन जसं की मीन, मॅक्स, काउंट हे लावून तुमचं क्वेरी रन करू शकता. ओके. आणि जर तुम्हाला अजून फिल्टरिंग पाहिजे, ओके. आता मला असं म्हणायचं आहे की लेट्स से मला सगळे डिपार्टमेंट नको, मला फक्त असे डिपार्टमेंट की त्यात मॅनेजर आय डी 5 आहे. म्हणजे मीन सॅलरी पण पाहिजे पण मॅनेजर आय डी 5 आहे. तुम्ही वेअर क्लॉज पण लावू शकता. सॉरी, मॅनेजर आय डी 100 आहे. वेअर मॅनेजर अंडरस्कोर आय डी इक्वल टू 100, राईट. तर वेअर क्लॉज म्हणजे एम्प्लॉय नंतर टेबल नेम नंतर वेअर क्लॉज येणार आणि त्यानंतर तुमचा ग्रुप बाय. ग्रुप बायच्या आधी येतो वेअर क्लॉज कधी. ओके. काय चुकलं, ओ पूर्ण सिलेक्ट नाही केलं होतं. ओके. आता बघा, आता तुम्हाला एम्प्लॉय सॅलरी भेटते, ते पण मिनिमम सॅलरी भेटते जिथं मॅनेजर आय डी 5 आहे.
ओके, आता आपण हे पण व्हेरीफाय करू. तर आपण मॅनेजर आय डी पण टाकून घेऊ. मॅनेजर अंडरस्कोर आय डी, राईट, मॅनेजर अंडरस्कोर आय डी. सॉरी, मॅनेजर आय डी 100, मी 5 का म्हणतो काय माहिती. बघा, इथं मॅनेजर आय डी 100 म्हणजे आपण अजून काय फिल्टरिंग केलं, की लेट से मला जिथे जिथे मॅनेजर आय डी 100 आहे तिथली मिनिमम सॅलरी पाहिजे. ओके, मग मी काय केलं, ग्रुप बाय केलं डिपार्टमेंट. सगळे डिपार्टमेंट ग्रुप झाले. ओके, आणि त्यात पण आपण असे डिपार्टमेंट वगळून टाकले ज्यात मॅनेजर आय डी 100 नाहीये. ज्यात मॅनेजर आय डी 100 आहे तेच डिपार्टमेंट ठेवले, म्हणजे 2 3 5 8 9 हे डिपार्टमेंट आपण ग्रुप केले, कारण की तिथे मॅनेजर आय डी 100 आहे आणि त्यातली मिनिमम सॅलरी आपण काढली. ओके, म्हणजे तुम्ही ग्रुप बाय सोबत वेअर पण कंबाईन करू शकता अजून डेटा फिल्टर करण्यासाठी. ओके, तर होपफुल तुम्हाला ही आयडिया आली असेल की आपण काय करतोय. म्हणजे हायेस्ट काढायचा आहे, लोएस्ट काढायचा आहे, बेस्ड अपॉन सर्टन कॉलम, म्हणजे डिपार्टमेंटचा हायेस्ट, डिपार्टमेंटचा लोएस्ट. तर बेस्ड अपॉन सर्टन कॉलम आपण ॲग्रिगेट फंक्शन वापरतोय. काउंट काढायचा आहे, मिनिमम काढायचा आहे, मॅक्सिमम काढायचा आहे. तर त्या केसमध्ये आपण ग्रुप बाय आणि हे ॲग्रिगेट फंक्शन लक्षात आलं पाहिजे. ओके, तर होपफुल तुम्हाला ग्रुप बायचा कन्सेप्ट कळला असेल. जर तुम्हाला काही समजलं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. अ, हा होता आपला ग्रुप बायवरचा व्हिडिओ. याच्यानंतर आपण हॅव्हिंग हॅव्हिंग क्लॉज बघू आणि त्यानंतर मग ऑर्डर बाय वगैरे, जे की खूप सोपा क्लॉज आहे. ओके, आणि असेच आपण SQL वरचे नवीन नवीन व्हिडिओ बनवत राहू. तर चॅनलला जरूर सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.